मित्रांनो, मध्यंतरी WhatsApp युनिव्हर्सिटीवरती काही प्रकारचे व्हिडिओज बघितले. त्यात एक व्हिडिओ असा होता, की एक माणूस आपल्या हातावरती दाब देतोय, म्हणजे करंगळीवर दाब द्या, अंगठ्यावरती दाब द्या किंवा कुठे-कुठे काही पॉइंट्सवरती दाब द्या आणि तुमचं ब्लड प्रेशर कमी करा, तुमचा डायबिटीज बरा करा. म्हणजे अशा प्रकारचं काही व्हिडिओज मी बघितले. मी असा विचार केला, की जर खरंच असं होत असेल, तर मी एक मशीन बनवतो. ज्याच्यामध्ये मी हात घालतो माझे दोन्ही आणि ते माझ्या हाताला दाबून ठेवेल आणि सगळ्या म्हणजे जिथं कुठं शक्य आहे तिथं तो दाब दिला जाईल. आणि असं मी अर्धा तास त्याच्यामध्ये दररोज उठलं, की त्या मशीनमध्ये हात घालायचे. ते मशीन माझे हात दाबेल आणि मग मी बाहेर काढीन आणि माझा डायबिटीज बरा होईल. असं शक्य आहे का? तुम्हाला तरी पटतं का? की जे आपल्या शरीरामध्ये चेंजेस होत आहेत, म्हणजे लिव्हरमध्ये असतील, ब्रेनमध्ये असतील, किडनीमध्ये असतील, त्याला काही कारणं आहेत. म्हणजे साखर खाल्लं तर प्रॉब्लेम येतो, तेलकट पदार्थ खाल्ले तर प्रॉब्लेम येतो, झोप नीट झाली नाही तर प्रॉब्लेम येतो. हे जे सगळे प्रॉब्लेम आपल्या शरीरात एकत्र येत आहेत, बऱ्याच वर्षापासून राहत आहेत आणि फक्त तुम्ही कुठली बोटं दाबली किंवा कुठे खांदा दाबला, तर ते जातील असं पटतं तरी का तुम्हाला? त्याच्यामुळे हे WhatsApp युनिव्हर्सिटीवरती जे अशा प्रकारचे व्हिडिओज पसरत असतात आणि हे एक उदाहरण झालं. असे बरेच प्रकारचे दावे बऱ्याच जणांकडून केले जात असतात. त्याच्यामुळे ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा ह्याने ॲक्चुअली फायदा होतो का नाही, परिणाम होतो का नाही, हे आपण तपासलं पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझी बोटं कुठेतरी मी रोज दाब देऊन माझं ब्लड प्रेशर कमी होतंय, तर तुम्ही काही प्रयोग करू शकता. की रोज तुमचं ब्लड प्रेशर घ्यायचं, मग बोटं दाबून बघायची, मग पुन्हा ब्लड प्रेशर घ्यायचं आणि असं 3 महिने सतत करायचं आणि मग तुम्हाला जर असं वाटलं, की बोट दाबल्यामुळे आणि बाकी काहीही फरक न करता सुद्धा ब्लड प्रेशर कमी होतंय, तरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. काय होतं माहिती आहे का ह्याच्यामुळे, की आपल्या मनात एक प्रकारचा भ्रम किंवा एक खोटी भावना तयार होते, की मी रोज सकाळी उठून काय माझी करंगळी दाबतोय आणि त्याच्यामुळे मग माझं ब्लड प्रेशर कमी होणार आहे. असं माझ्या डोक्यात जे येतं ते धोकादायक होतं. कारण ब्लड प्रेशरवर तर काडीचाही परिणाम होणार नाहीये. परंतु जर तुमच्या डोक्यात असं असेल, तर तुम्ही कदाचित गोळ्या घेणं बंद कराल. तुम्ही तुमच्या वाढलेल्या ब्लड प्रेशरकडे लक्ष देणं बंद कराल आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित हार्ट अटॅक येईल, कदाचित स्ट्रोक बसेल. त्याच्यामुळे ह्या भ्रमात राहू नका, की असं काहीतरी शॉर्टकटनी आपली प्रकृती सुधारेल किंवा आपल्याला चांगलं वाटेल. त्याला शॉर्टकट नाही.